ह्या पीडित परिवाराला महेश कमल थापा जो आहे, काल जो त्या कच्ची विसामध्ये जो विसर्जनसाठी जो टँक बनवण्यात आलेला आहे, त्या टँकमध्ये दुर्दैवी बॉल घेण्यासाठी तो महेश कमल परिहार थापा त्याचा जो मृत्यू झालेला आहे, त्याच्या परिवाराला 50 लाख रुपये आणि त्याच्या वडिलाला नोकरी ही देण्यात यावी। आणि महानगरपालिकेचे जो थूल अधिकारी आहे, त्या थूलनी काल एकही फोन उचलला नाही। मी मीटिंगमध्ये आहो म्हणे, काही रिस्पॉन्स दिला नाही। अगर तिथं लवकर आले होते तर जीव वाचू शकला असता। सुदैवाने त्या ठिकाणी 3 पोरं होते, 2 पोरं या ठिकाणी वाचलेले आहे। आणि आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ह्या इथला जो अधिकारी आहे थूल, याला सस्पेंड करावं, कारण की ह्या थूल लोकांचे फोन उचलत नाही आणि दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आम्ही तो गड्डा कशासाठी केला, का केला, त्याचा काही या ठिकाणी उपयोग नाही आहे। त्या गड्ड्याला तिथं बुजवण्यात यावं आणि या ठिकाणी झालेली पहिली आणि आखरी घटना आहे। त्याच्यानंतर अशी कोणतीही घटना झाली त्या पाहिजे नाही, असं पूर्ण प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। कोणाही गरीबाचा पोरगा असा काही लावारीच नाही, कोणी असा मरता कामा नये। आमची विनंती आहे महानगरपालिकेला की तुम्ही त्याचं काहीतरी करा, अन्यथा भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते आपल्या स्टाईल आणि नागपूर शहराची जनता, पीडित परिवार त्यांना आपल्या स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत या ठिकाणी महानगरपालिकेचे उपायुक्त या कोणी अधिकारी येत नाही, आमचं निवेदन घेत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आणि त्या पीडित परिवाराला आश्वस्त तोपर्यंत हे करत नाही की आम्ही यांना न्याय देणार नाही, तोपर्यंत एकही कार्यकर्ता आणि एकही इथला वस्तीतील नागरिक या ठिकाणून जाणार नाही।